नमस्कार. कोल्हापूर जिल्ह्यातील 10 विधानसभांचा जो पहिला कल आहे, तो आपण या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत. लक्षात घ्या, अजून उमेदवारी माघारी घ्यायचा जो शेवटचा दिवस आहे, तो 4 नोव्हेंबर आहे. त्यानंतर चित्र अजून स्पष्ट होईल. पण ह्या 10 जागांच्या पैकी कोण किती जिंकेल, हे आता आपण एक सॅम्पल सर्व्हेच्या माध्यमातून इथं चर्चा करणार आहोत. तर बघा, पहिला जो मतदारसंघ आहे, तो शिरोळ मतदारसंघ. तर लक्षात घ्या, शिरोळमध्ये सध्या राजेंद्र पाटील विरुद्ध गणपतराव पाटील विरुद्ध उल्हासदादा पाटील असं एक लढत होऊ शकते आणि हातकणंगलेमध्ये राजू आवळे, अशोकराव माने आणि सुजित मिंचेकर. तर शिरोळ आणि हातकणंगल्यामध्ये कोणती तरी एक जागा ही उद्धव ठाकरेंच्या सेनेला मिळणं अपेक्षित होतं, पण तसं काही न करता काँग्रेसने या दोन्ही जागा आपल्याकडे ठेवल्या आणि सुरुवातीला असं वाटायचं की या जागा आता काँग्रेसला मिळतील. पण नंतर उल्हास पाटील आणि सुजित मिंचेकर यांनी स्वाभिमानीशी त्यांची हातमिळवणी केलेली आहे. त्यामुळे ही लढत जी आहे एक हाती होती काँग्रेससाठी, ती आता राहिलेली नाही. त्यामुळे शिरोळमध्ये जर आपण बघितलं तर राजेंद्र पाटील विरुद्ध गणपतराव पाटील अशी लढत होईल आणि उल्हासदादा पाटील हे जे मूळ उद्धव ठाकरेंचे शिवसैनिक आहेत, तर त्यांची भूमिका आता निर्णायक ठरणार आहे. ठीक आहे. तर शिरोळ हा मतदारसंघ काहीसा जातीय राजकारणाचा भाग आहे. म्हणजे इथं जैन, लिंगायत आणि नंतर मराठा अशी इथं मतदारांचं टक्केवारी आहे. तर गणपतराव पाटील हे दत्त सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून त्यांची एक पकड आहे. शेतकऱ्यांसाठी ते नवनवीन प्रयोग करत असतात शेतीमध्ये. शारपड जमिनी ज्या झालेल्या आहेत ऊसाच्या अतिरिक्त पाण्यामुळे, तर त्या कशा चांगल्या मशागतीखाली आणता येतील, लागवडीखाली आणता येतील, त्याबद्दल त्यांचं खूप मोठं काम चालू आहे. ते एक आदर्श मॉडेल आहेत. पण राजेंद्र पाटील हे सुद्धा इथं खूप तुल्यबळ असे उमेदवार आहेत आणि ते परत एकदा जिंकतील अशी सध्याची परिस्थिती आहे. कारण जे मतदान मिळालं असतं गणपतराव पाटलांना, ते आता विभागलं जाणार आहे. त्यामुळे इथं उल्हासदादा पाटील आणि स्वाभिमानी राजू शेट्टींचा पक्ष काय घेतो यावर ही लढत इथं होताना दिसते. तर दुसरा जो मतदारसंघ आहे, राजू आवळे, अशोकराव माने जे जनसुराज्यतर्फे आहेत आणि सुजित मिंचेकर जर इथं अपक्ष उभे राहिले तर नक्कीच सुजित मिंचेकर हे जिंकू शकतात. कारण मागच्या वेळी पण ते थोडक्यामध्ये हारले होते आणि त्यांना 10 वर्षाचा अनुभव आहे आमदारकीचा आणि एक चांगली गोड प्रतिमा आहे त्यांची समाजामध्ये. तर तो त्यांना इथं फायदेशीर असा मुद्दा होऊ शकतो. त्यामुळे राजू आवळे की सुजित मिंचेकर याच्यामध्ये फाईट द्यायची झाली तर सुजित मिंचेकर हे वरचढ होताना दिसत आहेत. पण ते त्यांची काय उमेदवारी आणि त्यांची भूमिका काय राहते यावरती सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत. इचलकरंजी मध्ये जर पाहिलं तर आपण बघा, आधी अगोदर आपण हमखास ज्या जागा आहेत जिंकतील कोणत्या बघूया. मी सुरुवातीला शिरूरमध्ये राजेंद्र पाटील यांना इथं एज देतोय, ते जिंकू शकतात. कारण गणपतराव पाटील आणि उल्हास पाटील यांच्यामध्ये विभागणी होताना दिसते मतदानाची. त्यामुळे ते शिरोळमध्ये राजेंद्र पाटील यड्रावकर हे जिंकू शकतात. इचलकरंजी हा असा मतदारसंघ आहे जिथे राहुल आवाडे, प्रकाश आवाडेंचे चिरंजीव एकतर्फी ही लढत होऊ शकते आणि राहुल आवाडे इथे जिंकतायत. कारण त्यांचं खूप काम आहे आवाडे घराण्याचं इचलकरंजी शहरामध्ये. प्रकाश आवाडे असतील किंवा त्यांचे वडील जे कल्लापना आवाडे होते, त्यांच्या माध्यमातून इथं खूप त्यांचं एक काम म्हणा किंवा एक जनसामान्य त्यांची एक चांगली प्रतिमा आहे. त्यामुळे राहुल आवाडे हे जिंकताना दिसत आहेत. करवीरमध्ये पी.एन. पाटलांचे चिरंजीव राहुल पाटील ही एकतर्फी लढत आहे. चंद्रदीप नरके इतके तुल्यबळ फाईट देऊ शकणार नाहीत. राहुल पाटील इथं जिंकतायत. कागलचं असं झालेलं आहे की हसन मुश्रीफ जरी डेंजर झोनमध्ये होते, हरण्याच्या परिस्थितीत होते, तरी पण इथं मंडलिक त्यानंतर संजय बाबा घाटगे यांची जी ताकद आहे ती मुश्रीफांना मिळताना दिसते. तसेच लाडकी बहिणी योजना किंवा मुश्रीफांची जी जनसामान्यातली एक प्रतिमा आहे, ठीक आहे, ती त्यांना इथं फायदेशीर होताना दिसते आणि काहीशा 5,000 किंवा 10,000च्या मतानं ते जिंकू शकतात. पण इथं फाईट ही टफ होईल, पण जिंकतील हसन मुश्रीफच. त्यानंतरचा जो मतदारसंघ आहे तो आहे राधानगरी भुदरगड मतदारसंघ. प्रकाश आंबेडकर सॉरी, ते उद्धव ठाकरेंना सोडून गेले होते शिंदेसोबत. तरी पण त्यांनी कधी उद्धव ठाकरे किंवा मातोश्रीबद्दल, शिवसेनेबद्दल काही कटू विधानं केलेले आपल्याला दिसत नाही. त्यामुळे जो शिवसैनिक आहे, मूळ शिवसैनिक, तो सुद्धा प्रकाश आंबेडकरांच्या बद्दल एक सॉफ्ट कॉर्नर ठेवूनच आहे. त्यामुळे ते के.पी. पाटील जिंकतील का, तर शक्यता तशी होताना दिसत नाहीये. कारण प्रकाश आंबेडकर इथं मैदान मारतील. ठीक आहे. तर महायुतीच्या ज्या 4 जागा आहेत, मी शिरोळची सीट महायुतीमध्ये पकडले, तर महायुतीच्या 4 जागा इथं कन्फर्म आपल्याला जिंकेल अशी सध्याची परिस्थिती आपल्याला
दिसते. त्यानंतर बघा चंदगडमध्ये येतोय. चंदगडमध्ये एक नवीन नेतृत्व जे आहे, जनसामान्यातला सर्वसामान्य शेतकऱ्याचा जो मुलगा आहे, तो इथं निवडणूक लढवताना दिसतोय. त्याचं नाव आहे तुळशीदास जोशी. कालकुंद्री या गावचा तो रहिवासी आहे. तर चंदगड तालुक्याला नेतृत्व जे सध्या हरपलेलं आहे, त्याच्यामध्ये हा युवक एक आशास्थान होऊ शकतोय आपल्यासाठी. त्यामुळे एक तो अपक्ष लढतोय. त्यामुळे हा एक युवक आपल्याला इथं लक्ष वेधून घेताना दिसतोय. त्यामुळे यांची एक असं उभरतं नेतृत्व म्हणून आपण यांच्याकडे बघू शकतो. त्यानंतर जर चंदगडमध्ये बघितला तर राजेश पाटील हे अजित पवार गटामधून सरासरी 30% मतदान घेतील. शिवाजी पाटील हे मागं अपक्ष होते, मूळ ते भाजपचेच आहेत, फडणवीसांचे विश्वासू मानले जात आहेत. त्यांना मतदान मिळेल, पण ते 20% ते 25%च्या दरम्यानच ते जातील. आणि तिसरं म्हणजे नंदा बाबुळकर, बाबासाहेब कुपेकरांच्या कन्या, त्या महाविकास आघाडीतर्फे आहेत. पण एक लक्षात घ्या, 5 वर्ष जो वावर असायला लागतो तो त्यांचा इथं दिसताना दिसत नाही, त्यांचा दिसत नाही आपल्याला. तो एक फॅक्टर आहे. पण शरद पवारांनी ते ताकद लावली तर नंदा बाबुळकर ह्या जिंकू शकतात. फरक पडू शकतो तो म्हणजे मानसिंगराव खोराटे आणि आप्पी पाटील, जे विनायक पाटील नाव आहे त्यांचं, तर ते पण मतदान घेतील. ते किती मतदान घेतील यावरती पण खूप गोष्टी प्रभावी ठरू शकतात. तर शिवाजी पाटलांच्या मध्ये ह्या दोन, राजेश पाटील आणि नंदा बाबुळकर यांच्या विजयामध्ये शिवाजी पाटील हे निर्णायक आहेत. कोण जिंकतील या दोघांच्या पैकी त्यावर शिवाजी पाटलांची मताधिक्य किंवा त्यांनी ते जे मतदान घेतील ते आपल्याला इथं महत्वाचं ठरताना दिसतंय. तर जोरदार लढती ज्या असतील त्या परत एकदा बघा, हातकणंगले सध्या सुजित मिंचेकर जर अपक्ष उभे राहिले तर सुजित मिंचेकर जिंकू शकतात. कारण त्यांना मानणारा जो वर्ग आहे, जो काँग्रेसला मतदान करू शकणार नाही, मूळ शिवसैनिक असेल, ठीक आहे, सुजित मिंचेकरचे जे त्यांचे निर्णायक कार्यकर्ते असतील ते ठरवतील की राजू आवळेंना मतदान करायचं, अशोकराव मानेंना करायचं, की स्वतः जर ते उभे राहिले मिंचेकर तर त्यांना करायचं. त्यामुळे राजू आवळेकरांसाठी ही सीट इतकी सेफ राहिलेली नाहीये. शाहूवाडी सत्यजित आबा की विनय कोरे, दोघंही प्रचंड तुल्यबळ असे उमेदवार आहेत. हे तर आपण अजून काही सांगू शकत नाही. कोल्हापूर उत्तरमध्ये मधुरिमा राजे विरुद्ध राजेश क्षीरसागर ही लढत सुरुवातीला एकतर्फी वाटायची, पण आता ती एकतर्फी नाही होत. कारण इथं राजेश लाटकर असतील, सचिन चव्हाण असतील आणि शिवसेना उद्धव ठाकरेंचा जो एक केडर आहे त्यांचं, कार्यकर्ते आहे शिवसैनिकांचं, ते निर्णायक इथे ठरताना दिसते. तर राजघराण्यातीलच व्यक्ती परत एकदा निवडणुकीला उभे राहते. तर प्रत्येक वेळी आपण राजघराण्यातील व्यक्तीलाच मतदान करायचं का, हा पण एक विषय यातून मतदानामध्ये वापरला जाऊ शकतो, हा मुद्दा प्रचारासाठी. त्यामुळे ही निवडणूक टफ फाईट यामध्ये आपण बघू शकतो. ऋतुराज पाटील मध्ये आणि अमल महाडिक यांच्यामध्ये ऋतुराज पाटील सध्या थोडे वरचढ दिसत आहेत, पण अमल महाडिक आणि त्यांची जी शक्ती आहे महायुतीची ती इथं आपल्याला प्रभावी दिसते. तर ह्या 5 मतदारसंघामध्ये कोण जिंकेल, काय करेल, ते आपण आपण आपल्या मत कमेंटमध्ये मांडू शकता. आणि चंदगडचं आपण बघितलंय की राजेश पाटील आणि नंदा बाबुळकर यांच्यामध्येच फाईट होईल. शिवाजी पाटील हे फक्त निर्णायक ठरतील. ठीक आहे, तर अशी ही लढत आहे. तर यामध्ये आपली मतं मांडा, कोण जिंकेल, काय करतील. आपल्याला महाविकास आघाडी किंवा महायुती 10 पैकी 10 जिंकू शकत नाही सध्याच्या परिस्थितीमध्ये. ही 4-6 किंवा 5-5 अशी लढत इथं होऊ शकते. आणि काँग्रेसला इथं क्लीन स्वीप मारता येत नाही. काँग्रेस जास्तीत जास्त 2 जागा किंवा जास्तीत जास्त 3 जागांमध्येच अडकेल, अशी सध्याची परिस्थिती आहे. थँक्यू.